what about the discussion? The central cabinet ministers are saying door is open. Our door is Jantar Mantar's door is also open. अभिजित दिपकेजी, तुमची आता भूमिका काय नक्की नेमकी? तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात, परंतु चर्चेसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. चर्चेसाठी तुम्ही जाणार की सरकार इकडे? आम्ही मागच्या वेळेस सरकारकडे गेलो होतो चर्चेसाठी. पण सरकारने 5 तास बसून ठेवलं. 5 तासात ते फक्त 10 मिनिटं बोलले. तर त्यांनी एका प्रकारे आमचा पूर्ण टाइम वेस्ट केलेला आहे. आता जर सरकारला चर्चा करायची असेल तेही सरकारच्या घरी होणार नाही. आता ती जंतर मंतरला. दिपकेजी, या आंदोलनामध्ये अनेक वेगळ्या शक्ती देखील घुसलेल्या आहेत. तुमचं आंदोलन बिघडवण्याचं काम करतात आहेत आणि या सगळ्या आंदोलन बिघडवत असताना पोलिसांचा देखील सौम्य लाठीचार्ज जो आहे तो आंदोलकांवरती होताना पाहायला मिळतोय. काय सांगाल या संदर्भात? जे लोक इथं उत्मात करतात पोलीस त्यांना काही करत नाही. 12-12 वर्षांच्या मुलींवर लाठीमार करतायत. ते 15-15 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडून त्यांना मारतायत. पण जे सिव्हिल ड्रेसमध्ये काही लोक दगडफेक करत होते आणि असं पाहण्यात आले की काही पोलीसवाल्यांनी सुद्धा गाड्या फोडलेल्या आहेत. तर सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसांनी गाड्या फोडल्या याचे व्हिडिओ आलेले आहेत. तर पोलीस कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज आहे. पोलीस कुठं ना कुठं जे बाहेरून गुंडे येत आहेत त्यांच्यासोबत मिळून हे प्रोटेस्टला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये राज ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरे हे सगळेजण आता आंदोलनात सक्रियपणे सहभागी होतात आहेत. आंदोलक मुलांच्या पाठी उभे राहतात आहेत. आज प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, तर परवा